आज आपण अरिस्टॉटल बद्दल जाणून घेतोय. अरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं किंवा थोडक्यात सांगायचं तर फादर ऑफ पॉलिटिकल सायन्स. तर हा अरिस्टॉटल जो होता तो इसवी सन पूर्व 384 साली ग्रीसमधल्या थेरस प्रांतातील स्टॅजिरा या नगर राज्यात जन्मला. म्हणून त्याला स्टॅजिराइट असंही नावाने ओळखलं जात होतं. हा जो बंदा होता अरिस्टॉटल, वयाच्या 17व्या वर्षी त्याचे बाबा मरण पावले आणि त्याचे बाबा जे होते ते मॅसिडोनियाचा जो राजा होता त्याच्या राजदरबारी राजवैद्य म्हणून काम करत होते. आणि त्याच्यामुळेच त्यांना जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि केमिस्ट्रीच्या किंवा रसायनशास्त्राचा सुद्धा ज्ञान होता. तोच ज्ञान त्याला आपल्या बाबाकडून मिळाला. जेव्हा त्याचे बाबा 17व्या वर्षी मरण पावले, त्याच्या दुःखामुळे अगदी एका वर्षातच त्याची आई सुद्धा मरण पावली. आणि त्यानंतर मग अरिस्टॉटलने त्यावेळची जे एक अकॅडमी होती किंवा एक शैक्षणिक संस्था होती जे प्लेटोने अथेन्स राज्यात सुरू केली होती, तिथे तो शिकण्यासाठी गेला आणि त्याने त्या अकॅडमीत प्रवेश मिळवला. पाहता पाहता त्यानं संपूर्ण 20 वर्ष त्या अकॅडमीत घालवले. आणि तो प्लेटो हा जो ग्रीक एक महान विचारवंत होता ग्रीसमधला, त्याचा तो एक आवडता शिष्य म्हणून त्याने त्या अकॅडमीत जागा मिळवली. आणि महत्त्वाचं म्हणजे जो प्लेटो होता त्या अरिस्टॉटलला त्याने असं उल्लेखित केलं की अरिस्टॉटल म्हणजे माझ्या विद्यापीठाचं मन. त्यानंतर अरिस्टॉटल आपल्या गावी परतला. तिथे त्याने लग्न केलं व एक मुलगा पण त्याला तिथं जन्मला. पण त्यानंतर जो मॅसिडोनियाचा जो राजा होता फिलिप, त्याचा जो मुलगा होता अलेक्झांडर सिकंदर, त्याला आपण पूर्वीपासून जाणतच आहोत. कारण जेव्हा भारतात चंद्रगुप्त मौर्य होता त्यावेळेस सिकंदर आपल्या भारतात पूर्ण जग जिंकत आला होता, त्यामुळे आपण त्याला जाणतोच आहोत. तर हा जो सिकंदर होता त्या सिकंदरचे टीचर म्हणून किंवा गुरु म्हणून या अरिस्टॉटलने 6 वर्ष काम पाहिले आहेत. पण त्यानंतर जेव्हा सिकंदर होता या सिकंदरला संपूर्ण जग जिंकण्याचा वेड लागला. आणि या जग जिंकण्याच्या वेड जो लागला त्याच्यापायी अरिस्टॉटलला ही काही गोष्ट आवडली नाही. अरिस्टॉटलने सिकंदरच्या या गोष्टीचा विरोध केला आणि त्याच्यामुळे मग त्याला अरिस्टॉटलला सिकंदरला सोडून जावं लागलं. पण तिथून तो अथेन्समध्ये पुन्हा परतला व त्याने आपली एक वेगळी अकॅडमी सुरू केली. त्या अकॅडमीचे नाव लिसियम म्हणून आहे. त्यानंतर जेव्हा अलेक्झांडर नंतर जेव्हा हारला तेव्हा त्या अथेन्स राज्यात सर्व जनता त्याच्या विरोधात चिडलेली होती. आणि अरिस्टॉटल हा सिकंदरचा शिक्षक होता हे जनतेला माहीत होतं. त्यानंतर अरिस्टॉटल हा अधार्मिक होता किंवा नास्तिक होता. आणि तिथली जी जनता होती त्या जनतेला असं वाटत होतं की अरिस्टॉटलने तिथल्या धर्माच्या काय केलंय, क्रिटिक्स केलाय किंवा आलोचना केली आहे किंवा टीका केली आहे तिथल्या अथेन्स धर्मावर. आणि त्याच्यामुळे त्याला ते अथेन्स राज्य सोडून जायला बाधित करण्यात आलं. पण आपल्याला माहिती आहे की सॉक्रेटिसची हत्या सुद्धा या क्रिटिक्समुळे किंवा त्याच्या टीकात्मक वर्तणुकीमुळे झाली होती. आणि अरिस्टॉटलला असं वाटलं की आपली सुद्धा जी मृत्यू आहे याच्यामुळे होऊ नये, त्याच्यामुळे मग तो आपल्या आईच्या माहेरी परतला. आणि तिथे वयाच्या 62व्या वर्षी इसवी सन पूर्व 322 मध्ये पोटाच्या विकाराने त्याला मरण आलं.